त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलंय बजेटच्या आदल्या दिवशी, जी 28 फेब्रुवारीला प्रसिद्ध होते, की आजही या देशामध्ये 2 कोटी मुलं शाळेच्या बाहेर आहेत. हे मी सांगत नाही, भारत सरकारच्या प्रसिद्ध झालेल्या आर्थिक पाहणीमधला आकडा आहे. 2 कोटी. सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 9 साली आला आणि 17 वर्षानंतर जर भारत सरकार स्वतः सांगत असेल 2 कोटी मुलं शाळेबाहेर आहेत, सरकारच्या आकडेवारीला नेहमी 2 किंवा 5 गुन्हा असतं, म्हणजे किमान 5 ते 10 कोटी मुलं आज शाळेबाहेर. कसला बकवास करतोय? त्या 2 कोटीमध्ये कुलकर्णी आडनावाचा मुलगा नसणार. त्या 2 कोटी मुलांमध्ये दलित असणार, आदिवासी असणार, भटके असणार, मुसलमान असणार, हेच असणार आहेत. तुम्हाला सांग, शेतमजूर असणार. कुणासाठी शिक्षण आहे? एका विशिष्ट वर्गाच्या पोरांनी IIT मध्ये जायचं आणि उरलेल्यांनी ITI मध्ये शिकवायचं. IIT विरुद्ध ITI हे आमच्या भारतीय शिक्षण व्यवस्थेचं वर्णन. आणि म्हणून हा बकवास जो आपण समानतेचा करतो, शिक्षणाच्या समानतेचा, याला चॅलेंज या वर्षात आम्ही करणार आहोत का, हा मला महत्वाचा आहे. आम्ही शिकवणार आहोत का गोरगरिबांची पोरं? मी काल कन्नडला पहिलं भाषण या महात्मा फुलेंच्या बद्दल दिलं. तिथं मी सगळ्या प्राध्यापकांनी, या सगळ्या लोकांना म्हटलं की करणार आहात का तुम्ही हा कार्यक्रम? ऊसतोडी कामगार या कन्नडमधून मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी जातात, शिकवणार आहात का त्यांची मुलं तुम्ही? वीट भट्ट्यांवर जाऊन वीट भट्टीची पोरं शिकतात की याची काळजी करणार आहात का? जाणार आहात का पारधी बेड्यावर तुम्ही? जाणार आहात का भटके विमुक्तांच्या पालावर? जाणार आहात का दलितांच्या वस्त्यांवर, झोपडपट्ट्यांमध्ये जाणार आहात का? गळती होऊ देणार नाही या तालुक्यातलं एकही मूल, असा संकल्प करणार आहात का तुम्ही? पदवी घेतल्याशिवाय मुलीचं लग्न होऊ देणार नाही, याच्याबद्दल गावागावात जाऊन करणार आहात का प्रबोधन तुम्ही? ते म्हणजे महात्मा फुलेंची जयंती. हार म्हणजे महात्मा फुलेंची जयंती नाही. मी तेच शब्द आज नांदेडमध्ये वापरतो की आपण करणार आहोत का याच्यासाठी काही? ऊस थोडी कामगारांच्या बद्दल आपण काही करणार आहोत का? दरवर्षी पिढ्याना पिढ्या त्या चरकामध्ये जात आहेत, वीट भट्टीवाले पोरं जात आहेत. काय करतोय आपण त्याचं? भटक्या विमुक्ताची इतकी मोठी संख्या आहे जिल्ह्यामध्ये, काय शिकतायत त्यांची पोरं? पारद्यांचं काय करायचं? एखादा पारधी मारल्यानंतर आपल्याला पारद्यांचा प्रश्न लक्षात येतो. शिकतायत का दलितांची? काल डीजे लावून आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका निघाल्या. बघा ना तुम्ही दलित वस्त्यांमधलं, नांदेडमधलं चित्र पहा. ड्रॉपआउटचं प्रमाण काय? मी माझ्या गावच्या झोपडपट्टीमध्ये जाऊन एकदा प्रत्येक घरात दारूनं किती मुलं मेलेली, तरुण मुलं, याची संख्या काढली होती. 398 कुटुंबामध्ये 23 पोरं दारूने मेले होते, तरुण मुलं, 23 पोरं. हे चित्र तुम्हाला नांदेडमध्ये दिसत. कुठतरी 8वीला शाळा सोडली, 9वीला शाळा सोडली, सेंट्रिंगच्या कामाला जातो, पैसे हातात आले म्हणून भारीचा मोबाईल घेतो, दारू प्यायला लागतो, तरुण वयात परत नको. हे चित्र आहे आज झोपडपट्ट्यांमध्ये. कुणाची मुलं आहेत ती? कोण राहते झोपडपट्ट्यांमध्ये? म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत आपण इश्यू ऍड्रेस करत नाही, जसं महात्मा फुलेंनी केलं की ते सार्वत्रिक शिक्षणावरही बोलले आणि स्वतःच्या घरा शेजारी वसतिगृह सुद्धा काढले. थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकली, जे इंग्लिशमध्ये म्हणतात, की विचार मोठा करा पण कृती करा ना काहीतरी. मोलकर्णीच्या पोराची तरी काळजी करतो का? मोलकर्णीच्या पोरं शाळेत जातात का? गेटवरच्या वॉचमॅनचे उत्तर प्रदेशमधले पोरं, त्याची काय परिस्थिती आहे हे आपण बघतोय का? ड्रायव्हर, माझे आजूबाजूच्या लोक, यांचं बघतोय का आपण? रिक्षावाल्याशी आपण बोलतोय का तुझं पोरं जातं का शाळेत? आणि हे संवेदना जोपर्यंत आपल्याला येत नाही ना, तोपर्यंत हंटर कमिशन होईल, सायमन कमिशन येईल, अजून एखादं कमिशन येईल आणि महात्मा फुलेंची 300वी जयंती पण आहे देशात साजरी होईल. त्याला काही अर्थ नाही. तिसरा मुद्दा, मुलींच्या शिक्षणाबद्दल. आज बालविवाह माझं पुस्तक एक 7-8 महिन्यापूर्वी प्रसिद्ध झालं. मी आपल्याला जबाबदारीने सांगतो